चला नायट्रोजन सायकल झालं. पाणी पिऊन झालं का? लक्ष द्या, बोलायचं नाही, मीटिंग सुरू आहे. नायट्रोजन सायकल. नायट्रोजन काय काय? नायट्रोजन गॅस आहे ॲज वेल ॲज मिनरल आहे ना. ओके. सायकल का म्हटलं? कारण हा जो न्यूट्रिएंट आहे हा एअर मधून कुठे जातो? ऑर्गॅनिझम मध्ये जातो. कुठे जातो? ऑर्गॅनिझम मध्ये. ऑर्गॅनिझम म्हणजे फॉर एन एक्झाम्पल प्लांट. प्लांट मधून तो कुठे जातो? ॲनिमल मध्ये जातो. ठीक आहे. कुठून जातो? ॲनिमल मध्ये. आणि ॲनिमल आणि प्लांट जर डेड झाले तरी कुठे मिक्स होणार? सॉइल मध्ये. आणि सॉइल मधून परत कुठे जाणार? एअर मध्ये. म्हणजे एअर टू एअर ही सायकल काय राहते? सुरू राहते. एअर मधून कुठे गेला? अरे एअर मधून नायट्रोजन कुठे गेला? नायट्रोजनचा सोर्स काय आहे? ऍटमॉस्फिअर. नायट्रोजन हा कुठे प्रेझेन्स असतो नॅचरली? ऍटमॉस्फिअर मध्ये. किती पर्सेंट? 78%. सायकल का म्हटलं? कारण हा फिरत राहतो ऍटमॉस्फिअर टू ऍटमॉस्फिअर. ठीक आहे. तर ऍटमॉस्फिअर मधून कुठे जाणार? ऑर्गॅनिझम मध्ये. ऑर्गॅनिझम मधून म्हणजे कोण? प्लांट. प्लांट मधून कुठे जाणार? ॲनिमल. कारण ॲनिमल कोणाला खातात? प्लांटला. ॲनिमलनी प्लांटला खाल्लं तर ते प्लांट ॲनिमलच्या बॉडीमध्ये जाणार. ॲनिमल आणि प्लांट दोघांची डेट झाली तर अल्टिमेटली ते कुठे मिक्स होणे आहे? सॉइल मध्ये. आणि सॉइल मधून ते परत कुठे जातात? ऍटमॉस्फिअर मध्ये. म्हणजे ही सायकल काय होत राहते? सुरू राहते. म्हणून त्याला कोणती सायकल म्हटलं? नायट्रोजन सायकल. आणि नायट्रोजन सायकल ही कोणती सायकल आहे? न्यूट्रिएंट सायकल आहे. ॲज वेल ॲज कोणती आहे? गॅसेस सायकल. गॅसेस सायकल. गॅस आहे ना तो. हा. तर नायट्रोजन हा ऍटमॉस्फिअर मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये असतो? गॅसेस फॉर्म मध्ये असतो. कोणत्या फॉर्म मध्ये? गॅसेस फॉर्म मध्ये. ठीक आहे. आता नायट्रोजन असा गॅस आहे की याला कुठलाही ऑर्गॅनिझम ऍब्झॉर्ब करू शकत नाही. कोणीच याला पकडू शकत नाही. ठीक आहे. असा नायट्रोजन गॅस आहे. कोणीच याला पकडू शकत नाही. तर पकडणारा कोण आहे? जसं तुम्हाला एक्झाम्पल माहित असेल की पाण्यामध्ये बोट आपल्या सी समुद्रामध्ये स्पेशली बोट चालतात. ओके. आणि बोट मध्ये ऑइल वगैरे काय होतं? ट्रान्सपोर्ट केलं जातं. तर हे बोट मधलं ऑइल जे आहे ते पाण्यामध्ये काय होतं? जहाज जर एखादा लीक झाला किंवा बोट एखादी लीक झाली तर ऑइल जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स होतं. ठीक आहे. आणि ऑइल पाण्यामध्ये मिक्स झाल्यामुळे जे ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम आहे यांना काय असतं? ते हार्मफुल असतं. त्यामुळे ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम काय होऊ शकतात? मरू शकतात. ठीक आहे. किल होऊ शकतात. तर अशा वेळेस जर हे ऑइल त्या पाण्यामधनं काढायचं असेल तर कोण काढणार? तुम्ही कितीही इंजिनियर लावले त्या ऑइलला पाण्यामधून काढण्यासाठी तरी त्या पाण्यामधून ऑइलला कोणी काढू शकत नाही. तर असा एकच ऑर्गॅनिझम आहे दुनियामध्ये, तो म्हणजे बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे सुडोमोनास स्पेसिस. हा सुडोमोनास स्पेसिस या ऑइलला डिकम्पोज करतो. पाण्यामधल्या ऑइलला काय करतो? डिकम्पोज करतो. तसंच नायट्रोजनची गोष्ट आहे की नायट्रोजन हा असा गॅस आहे त्याला ऍटमॉस्फिअर मधनं कोणीच घेऊ शकत नाही. आणि नायट्रोजन एवढं कामाचं आहे, लक्ष द्या, नायट्रोजन हा एवढा कामाचा आहे की याच्यापासून काय म्हणतात? अमोनिया बनतो. काय बनतो? अमोनिया. अमोनिया पासून काही ऑर्गॅनिझम फॉर एन एक्झाम्पल प्लांट काय बनवतात? अमायनो ऍसिड बनवतात. आणि तुम्हाला माहिती आहे अमायनो ऍसिड जर एकत्र आले तर काय बनतं? प्रोटीन. आणि प्रोटीन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? बॉडीच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे बघा नायट्रोजन किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. पण या नायट्रोजनला कोणी पकडू शकत नाही. मग पकडणारा कोण आहे? याला कॅप्चर करणारा कोण आहे? तर बॅक्टेरिया आहे. कोण आहे? बॅक्टेरिया. तर असं नाही की बॅक्टेरिया आहे. नॅचरली नायट्रोजन हे फिक्स होतं 3 प्रकारे. किती प्रकारे होतं? 3 प्रकारे. नायट्रोजनला आपल्याला कुठे आणायचं आहे? सॉइल मध्ये आणायचं आहे. कुठे आणायचं? अल्टिमेटली सॉइल मध्ये. नायट्रोजनला सॉइल मध्ये आणणे हे आपलं ध्येय आहे. हे कशा प्रकारे केलं जातं? ते 3 प्रकारे होतं. ठीक आहे. या नायट्रोजनला आपल्याला कुठे आणायचं आहे? सॉइल मध्ये आणायचं. कुठे? सॉइल मध्ये. तर सॉइल मध्ये कशा प्रकारे येणार? तर 3 प्रकारे येते. एक म्हणजे कोणतं? तर लक्ष द्या. पहिलं आहे इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. सेकंड आहे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज. इलेक्ट्रिकल डिस्चार्ज म्हणजे काय? बिजलियां कड़कती है, थंडरिंग, ओके, तूफान आता है, उसकी वजह से भी नाइट्रोजन सॉइल में फिक्स होता है. ठीक है. और तीसरा है बायोलॉजिकल नाइट्रोजन फिक्सेशन. बायोलॉजिकल नाइट्रोजन फिक्सेशन.
बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? बायोलॉजिकल म्हणजे याच्यामध्ये कोण येणार? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग मध्ये स्पेशली कोण? बॅक्टेरिया. ओके, म्हणजे बॅक्टेरिया नायट्रोजनला सॉइल मध्ये काय करणार? फिक्स करणार. तसं नायट्रोजन सॉइल मध्ये किती प्रकारे फिक्स होतं? तर 3 प्रकारे. एक म्हणजे काय? हा, तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज बघितल्या असतील, त्याच्यामध्ये जो गॅस बाहेर पडतो, ठीक आहे, तर त्या इंडस्ट्रीमध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन काय बनवतो? अमोनिया. आणि अमोनियाचं कन्व्हर्जन अल्टिमेटली कशामध्ये होतं? अमायनो ऍसिड मध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल डिस्चार्ज, जेव्हा विजा चमकतात किंवा खूप जोरात पाऊस येतो किंवा वारा सुटतो, त्याच्यामुळे सुद्धा नायट्रोजन जो आहे तो कशामध्ये फिक्स होतो? सॉइल मध्ये. आणि तिसरं म्हणजे काय? बायोलॉजिकल, म्हणजे या नायट्रोजनला फिक्स करणारा कोण आहे? बॅक्टेरिया. कळलं? तर बॅक्टेरिया वेगवेगळ्या प्रकारचे असतात, काही सिम्बायोटिक असतात, काही नॉन सिम्बायोटिक असतात, काही फ्री लिव्हिंग असतात. तर सगळे बॅक्टेरिया आपण बघणार आहे चॅप्टर एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन मध्ये. ठीक आहे, तोपर्यंत काही नाव लक्षात ठेवा, जसं की सिम्बायोटिक बॅक्टेरिया आणि दुसरा आहे फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया. सिम्बायोटिक बॅक्टेरियाचे काही एक्झाम्पल असे की सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजे म्युच्युअल बेनिफिट ठेवतो. जसं एखाद्या झाडामध्ये राहतो, झाड त्याला राहायला घर देतं आणि तो बॅक्टेरिया त्या झाडाला त्याच्या बदल्यामध्ये काय देतो? नायट्रोजन फिक्स करून देतो. म्हणजे सिम्बायोसिस झाले, म्युच्युअल बेनिफिट, दोघांचाही फायदा. फ्री लिव्हिंग म्हणजे काय? तो कुठेही राहतो, मातीमध्ये राहतो, पाण्यामध्ये राहतो, हवेत राहतो, कुठेही राहतो, त्या बॅक्टेरियाला काय म्हणतात? फ्री लिव्हिंग म्हणतात. सिम्बायोटिक म्हणजे काय? पर्टिक्युलर ठिकाणी राहतो आणि दोघांचाही तिथे फायदा होतो. एखाद्या झाडामध्ये असेल तर झाडाला तो त्याच्या बदले काहीतरी देतो आणि झाड त्याला राहायला घर देतं, म्हणजे दोघांचाही फायदा तिथे झाला. कळत आहे का? सिम्बायोसिस कळलं का? तुम्ही फेसबुकवर वाचता ना, म्युच्युअल फ्रेंड. म्युच्युअल फ्रेंड म्हणजे काय? दोघांचाही फ्रेंड. दोघांचं म्हणजे काय? तुमच्या मित्राचा फ्रेंड आणि तुमचाही फ्रेंड, दॅट इज म्युच्युअल फ्रेंड. ओके, तसंच सिम्बायोसिस म्हणजे काय? म्युच्युअल बेनिफिट. फॉर एन एक्झाम्पल, एक बॅक्टेरिया घेऊया, सिम्बायोसिस बॅक्टेरिया रायझोबियम. कोणता बॅक्टेरिया? रायझोबियम. रायझोबियम हा राहतो लेग्युमिनस प्लांट मध्ये. कोणत्या प्लांट मध्ये? लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्ये. लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्ये. व्हॉट इज मीन बाय लेग्युमिनस प्लांट? आवाज करू नका. काय होतं लेग्युमिनस प्लांट? लेग्युमिनस प्लांट, लेग्युम्स, ज्याला काय येतात? शेंगा, जसं भुईमुगाच्या शेंगा. भुईमुग, सोयाबीन, तूर, मूग. ओके, दीज आर द लेग्युमिनस प्लांट. यांच्या कशामध्ये राहतो? रूट मध्ये. कशामध्ये राहतो? रूट मध्ये. या प्लांटच्या रूट मध्ये राहतो. तर हा प्लांट जो आहे या बॅक्टेरियाला राहायला जागा देतो. मग तो बॅक्टेरिया त्या झाडाला काय देतो त्याच्या बदल्यामध्ये? तर तो बॅक्टेरिया या झाडाला काय देतो? नायट्रोजन फिक्स करून देतो. हा जो रूट आहे ना, हा नायट्रोजनला फिक्स करू शकत नाही. तुम्हाला आधीच सांगितलं, नायट्रोजन असा गॅस आहे. श्रुती झोपू नको, IMP मीटिंग लावली आहे मी याच्यासाठी. नायट्रोजन असा गॅस आहे ज्याला कोणीही पाहू शकत नाही. गॅसला कोणी पाहू शकतं का? मूर्ख हो, पकडू शकत नाही, कॅप्चर करू शकत नाही. ठीक आहे, तर कॅप्चर करणारे कोण आहेत? कोण आहेत? काही बॅक्टेरिया आहे, सिम्बायोटिक ऍज वेल ऍज. ठीक आहे, सिम्बायोटिकचं मिनिंग कळलं? दोघांचाही फायदा. जसं एक सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहे, कोणता? रायझोबियम. रायझोबियम कुठे राहतो? लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्ये. रूट मध्ये राहतो म्हणजे त्या रूटने त्याला राहायला काय दिली? जागा दिली. मग त्या रूटला त्याच्या बदल्यामध्ये तो काय देणार? भाडं द्यावं लागेल ना. तर भाड्याच्या रूपात तो काय देणार? तर नायट्रोजन देणार, कारण तो नायट्रोजनला फिक्स करतो. तोच असा एक एकलवता ऑर्गॅनिझम आहे की तो ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन पकडतो आणि कुठे फिक्स करतो? त्या रूट मध्ये. ठीक आहे, तर नायट्रोजन ऍटमॉस्फिअर मधून 3 प्रकारे सॉइल मध्ये फिक्स होणार. एक म्हणजे इंडस्ट्रियल, दुसरं म्हणजे, तिसरं म्हणजे, कळलं का? एवढं कळलं? आता व्हॉट इज मीन बाय नायट्रोजन फिक्सेशन? व्हॉट इज मीन बाय नायट्रोजन फिक्सेशन? तर नायट्रोजनचं काय बनवणे? नायट्रोजनचा बनवणे अमोनिया. नायट्रोजनचा काय बनवणे? अमोनिया. याला काय म्हणतात? नायट्रोजन फिक्सेशन. कन्व्हर्जन ऑफ, ऐकून घ्या, कन्व्हर्जन ऑफ ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन into ammonia and nitrogenous compound is called as nitrogen fixation.
कळलं डेफिनेशन? हो नाही म्हणायचं, असं झोपीत नको हो म्हणू. मग सांग. हो ग, खरंच मित्रांशी कळलं. एनर्जी संपली. समजलं का सानिका? हा हा. ईश्वरी काय समजलं मग? वेदिका समजलं का? सोनल, सोनलच्या हातात मोबाईल आहे का? सोनलच्या हातात म्हटलं मोबाईल आहे का? मोबाईल आहे का? बोल ना. चॉकलेट देतो तुला, सांग लवकर. चार्जिंगला नाही लावायचं. तुला काय म्हटलं? चार्जिंगला लावायचं नाही बिलकुल. हो, तुला काय म्हणत? 60 रुपये महिना. 60 रुपये महिना लागेल. हा, आता लक्ष द्या काय शिकवत आहे मी. तर आपण सायकल कोणती बघत आहे रे? नायट्रोजन एक काय आहे? ऍज वेल एज हा कुठे मिळतो आपल्याला? नायट्रोजनचा सोर्स आपण बघितला कुठे असतो? असतो ऍटमॉस्फिअर मध्ये. ऍटमॉस्फिअर मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये असतो? किती % असतो? पण याला कोणी पकडू शकतं का? नायट्रोजन आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे? खूप. कारण नायट्रोजनचं कन्व्हर्जन अल्टिमेटली कशामध्ये होतं? प्रोटीन मध्ये होतं. नायट्रोजन पासून काय बनतं? प्रोटीन. आणि प्रोटीन कशासाठी इम्पॉर्टंट आहे? आपल्या बॉडीच्या ग्रोथ आणि मग प्लांटची असो की कुठलाही अॅनिमल असो, कुठलाही अॅनिमल, ठीक आहे, त्याला प्रोटीन पाहिजे. त्याला काय पाहिजे? कळलं? कळलं? आता नायट्रोजनला पकडणे काय आहे? इम्पॉर्टंट आहे ना. मग दुनियामध्ये असे काही ऑर्गॅनिझम आहेत नायट्रोजनला पकडतात आणि कुठे आणतात? सॉइल मध्ये आणतात. ठीक आहे, ऑर्गॅनिझम तर आणतात, पण आणखी काही नॉन बायोलॉजिकल प्रोसेस आहे. नॉन बायोलॉजिकल प्रोसेस कोणत्या? इंडस्ट्रीमध्ये जे ऑटोमोबाईल मधनं गॅस जनरेट होतो, ठीक आहे, तर नायट्रोजन हा कोणाशी कंबाईन होतो? हायड्रोजनशी. नायट्रोजन कोणाशी कंबाईन होतो? हायड्रोजनशी. आणि काय बनवतो? अमोनिया. काय बनवतो? अमोनिया. ठीक आहे, आणि त्यामुळे काय बनतं? अमोनियाचं कन्व्हर्जन अल्टिमेटली कशामध्ये होतं? नायट्रोजिनस कंपाऊंड. नायट्रोजिनस कंपाऊंडचं कन्व्हर्जन होतं अमायनो ऍसिड, आणि अमायनो ऍसिडचं कन्व्हर्जन होतं प्रोटीन. कळलं? कळलं? हा. त्यानंतर दुसरं कशामुळे फिक्स होतं सॉइल मध्ये नायट्रोजन? इलेक्ट्रिक डिस्चार्ज. म्हणजे काय? वीज कळाल्यामुळे. ठीक आहे, वीज चमकल्यामुळे, थंडरस्टॉर्म, त्यानंतर तुफान, त्यानंतर जोर की बारिश. ठीक आहे, या सगळ्यांमुळे काय होतो? ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन कशामध्ये कन्वर्ट होतो? म्हणजे कुठे फिक्स होतो? सॉइल मध्ये. आणि तिसरं म्हणजे काय? बायोलॉजिकल. म्हणजे कोण इन्व्हॉल्व असतं याच्यामध्ये? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्पेशली कोणता? तर बॅक्टेरिया ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला कुठे फिक्स करणार? सॉइल मध्ये. कळलं का? कळलं? तर ती सायकल आपल्याला बघायची आहे की जो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे तो एअर मधून ऑर्गॅनिझम मध्ये कसं जातो, ऑर्गॅनिझम मधून सॉइल मध्ये कसं जातो, आणि सॉइल मधून परत एअर मध्ये कसं जातो. जर ही क्रिया झाली नसती किंवा ही जर सायकल चालली नसती तर आपण आतापर्यंत जिवंत राहिलो नसतो. जर एअर मधून ऑर्गॅनिझम मध्ये आला आणि ऑर्गॅनिझम मधून सॉइल मध्ये गेला, ती प्रक्रिया इथे स्टॉप झाली असती, तर आपण जिवंत राहिलो नसतो. कारण प्रोटीन आपल्या बॉडीसाठी खूप आणि खूप आणि खूप नेसेसरी आहे. तुम्हाला माहिती आहे, प्रोटीन मुळे आज आपले कॅरेक्टर तयार झालेले आहे. कॅरेक्टर कोणते? जे काही जेनेटिक कॅरेक्टर आहे. कोणते? जे काही आपण दिसायला सुंदर आहे. आज तुम्ही सगळे लोक दिसायला सुंदर आहेत. ठीक आहे, कशामुळे? प्रोटीनमुळे. कशामुळे? प्रोटीनमुळे. प्रोटीनमुळे. तर जे आई बाबाकडून आपल्याला कॅरेक्टर मिळतात ते प्रोटीन सिंथेसिसमुळे मिळतात. कळलं? प्रोटीन हा आपल्या बॉडीमध्ये कॅरेक्टर बनवतो. जसं आय कलर आहे, हेअर कलर आहे, हेअरचं टेक्स्चर आहे. हेअर टेक्स्चर म्हणजे काय? कोणाचे स्ट्रेट असतात, कोणाचे कर्ली असतात, कोणाचे कसे असतात, कोणाचे कसे असतात. त्यानंतर हाईट आहे, स्किनचा कलर आहे,
तर हे सगळे कॅरेक्टर प्रोटीन मुळे मिळालेले आहेत, त्यामुळे प्रोटीन इम्पॉर्टंट आहे. जरी सायकल मध्येच कुठे स्टॉप झाली असती तर आपल्याला याच्यामधलं काही मिळालं नसतं. ठीक आहे, हा आपणच नसतो. समजलं? सायकल स्टार्ट करायची. सायकल स्टार्ट करतेय, लक्ष द्या. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आता नायट्रोजन फिक्सेशन कळलं काय? नायट्रोजन फिक्सेशन ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला मितांशू, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला कशामध्ये कन्वर्ट करणे? इनटू अमोनिया इज कॉल्ड ॲज. कळलं? कळलं? सगळ्यात जास्त 70% नायट्रोजन हा फिक्स होतो कोणामुळे? 70%. बाकी 10% इंडस्ट्रियल, 20% इलेक्ट्रिकल डिस्चार्ज. सगळ्यात मोठं जर कोणतं पाहायचं असेल आपल्याला तर कुठलं? बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. स्टार्ट करते. चलो, बायोलॉजिकल. कोणी लिहिलं नसेल याच्यातलं काय काय लिहून दिलं मी एक्स्ट्राच, ते नाही येत तुम्हाला? हा, नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजनचं कन्वर्जन कशामध्ये करणे? अमोनियामध्ये. अमोनियाचं कन्वर्जन नायट्राइट, नायट्राइटचं कन्वर्जन नायट्रेट इज कॉल्ड ॲज नायट्रोजन फिक्सेशन. इज कॉल्ड ॲज नायट्रोजन फिक्सेशन. समजलं एवढं? नायट्रोजन कन्वर्टेड इंटू अमोनिया इज कॉल्ड ॲज. मग या अमोनियाचं कन्वर्जन कशामध्ये होतं? हा नायट्राइट आहे, हा काय? नायट्रेट आहे. ठीक आहे, नायट्रेटचं कन्वर्जन होणार अमायनो ऍसिड. कशामध्ये होणार? अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड पासून काय बनणार? कळलं का? समजलं? झालाय? चला लक्ष द्या. नायट्रोजन कुठे असतो? किती पर्सेंट असतो? 78%. आता कोणत्या फॉर्म मध्ये? गॅस फॉर्म मध्ये. म्हणजे याच्यामध्ये या N2 च्या मध्ये किती N आहेत? 2. 2 यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे? समजत आहे सगळ्यांना? सुरू करतेय. ए रिधिमा, तुझं गाडीची चाबी काढून तयार पण आहे जायसाठी. हा ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन कन्वर्ट होतो कशामध्ये? अमोनियामध्ये. ठीक आहे, या प्रोसेसला म्हणतात काय? नायट्रोजन फिक्सेशन. काय म्हणतात? नायट्रोजन फिक्सेशन. कोण करतं? तर काही बॅक्टेरिया करतात. फॉर एन एक्झाम्पल रायझोबियम. कोणता बॅक्टेरिया आहे? रायझोबियम. कोणता बॅक्टेरिया? रायझोबियम. मग हा जो अमोनिया आहे, हा अमोनिया आणखी एका नायट्रोजिनस कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतो, दॅट इज नायट्राइट. दॅट इज नायट्राइट. हा याचा आयोनिक फॉर्म आहे. ही घटना कुठे होत आहे? तर ही घटना होत आहे सॉइल मध्ये. कुठे होत आहे? सॉइल मध्ये. कुठे होत आहे? सॉइल मध्ये. ठीक आहे, आता लक्षात द्या, हा गॅस होता, हा गॅस होता. ठीक आहे, गॅसचं रूपांतर कशामध्ये झालं? अमोनियामध्ये. तर हा NH4+ जो आहे ना, हा ऍक्वस फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे? ऍक्वस फॉर्म आहे. याच्या आधी काय बनतो रे? NH3 बनतो. NH3 हा व्होलाटाईल आहे. कसा आहे? व्होलाटाईल. व्होलाटाईल म्हणजे काय? कधी उडू शकतो. व्होलाटाईल म्हणजे गॅस फॉर्म मध्ये कधी काय होऊ शकतो? इव्हॅपोरेट होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे लगेच NH3 कशामध्ये कन्वर्ट होतो? NH4+ मध्ये. म्हणजे हा कोणता फॉर्म आहे? ऍक्वस. ऍक्वस उडू शकतो का? नाही. मग याचं कन्वर्जन कुठे होतं? नायट्राइट मध्ये. ठीक आहे, ही घटना कुठे होत आहे? सॉइल मध्ये. आता अमोनियाचं कन्वर्जन नायट्राइट मध्ये करणारा कोण? तर इथे सुद्धा काही बॅक्टेरिया आहे. तर कोणते बॅक्टेरिया? एक्झाम्पल आहे नायट्रोसोमोनाज आणि नायट्रोकॉकस. बॅक्टेरियाचे नाव आहे. बॅक्टेरियाचे नाव आहे. प्रत्येक ठिकाणी बॅक्टेरिया येणार. बघा, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन अमोनियामध्ये कन्वर्ट केला. कोणी केला?
रायझोबियमनी. अमोनियाचं कन्वर्जन नायट्राइट मध्ये केलं, कोणी केलं? नायट्रोमोनाज आणि नायट्रोकॉकसनी. ठीक आहे. त्यानंतर हा नायट्राइट जो आहे आणखी एका कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होणार, नायट्रेट. कोणामध्ये कन्वर्ट होणार? नायट्रेट. हा सुद्धा आयोनिक फॉर्म आहे. हा सुद्धा कोणता फॉर्म आहे? आयोनिक. आणि ही घटना सुद्धा कुठे होत आहे? सॉइल मध्ये. हे नायट्राइट आणि नायट्रेट दोन्ही कोणते कंपाऊंड आहे? हे दोन्ही आहेत नायट्रोजिनस कंपाऊंड. कोणते कंपाऊंड आहेत? नायट्रोजिनस कंपाऊंड. ठीक आहे. नायट्रेटचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये करणारा सुद्धा बॅक्टेरिया आहे. कोणता बॅक्टेरिया? तर एक्झाम्पल आहे, कोणता आहे रे? नायट्रोबॅक्टर. राहू देऊ? राहू द्यायचं का? सोनिकाचा कॉल आलाय. बर,